नमो आदेश मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? काही घरात गेल्यावर मनाला शांती वाटते, तर काही घरात गेल्यावर अचानक बेचैनी, तणाव किंवा घुसमट जाणवते. यामागे फक्त घराची सजावट कारणीभूत नसते, तर त्यामागे घरातील ऊर्जा आणि वातावरण देखील कारणीभूत असते, अनेक लोक मानतात. आणि म्हणूनच जुने लोक मुख्य दरवाजाला खूप महत्त्व देतात. कारण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सुख, शांती आणि ऊर्जेचा मुख्य मार्ग मानला जातो. घरात येणारी प्रत्येक व्यक्ती आणि तिच्यासोबत येणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा सर्वात आधी दरवाज्यातूनच आत प्रवेश करते. म्हणून आज मी तुम्हाला अशी एक साधी गोष्ट सांगणार आहे जी अनेक घरांमध्ये आजही वापरली जाते. मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्यात भरलेलं स्वच्छ पाणी. हो, ऐकायला साधं वाटेल, पण अनेक जुने परंपरेमध्ये असं मानलं जातं की पाणी घरातील नकारात्मकता शांती करण्याचं काम करतं. पूर्वीच्या काळात लोक सकाळी लवकर उठून मुख्य दरवाजाजवळ छोटा तांब्या ठेवत असतात. त्यात स्वच्छ पाणी भरलं जातं आणि त्यावर तुळशीचं पान किंवा छोटंसं फूल टाकलं जायचं. असं केल्याने घरात शांतता टिकते, मनातील चिडचिड कमी होते आणि घरात येणाऱ्या व्यक्तीची वाईट नजर कमी होते असं मानलं जातं. पण मित्रांनो, हे भांडं कोणत्या दिशेला ठेवायचं आणि कोणत्या वेळी ठेवू नये, कारण चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा परिणाम उलट होऊ शकतो असं देखील सांगितलं जातं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे भांडं नेमकं कुठे ठेवायचं? कारण वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला ठेवलेली वस्तू शुभ परिणाम देते आणि चुकीच्या दिशेला ठेवली तर त्याचा परिणाम कमी होतो असं देखील मानले जाते. मित्रांनो, हे पाण्याचं भांडं मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. घरात प्रवेश करताना ती उजवी बाजू येते, त्या बाजूला स्वच्छ जागेत हे भांडं ठेवावे. कारण उजवी दिशा ही सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपेची दिशा मानली जाते. पण लक्षात ठेवा, हे भांडे कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. त्याखाली छोटंसं लाकडी किंवा धातूचं ताट ठेवा. असे केल्याने ऊर्जा स्थिर राहते असं अनेक लोक सांगतात आणि मानतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भांड्यातील पाणी रोज बदलणे खूप गरजेचे आहे. जसं पाणी अनेक दिवस ठेवलं तर ते अशुद्ध मानलं जातं आणि घरात जडपणा वाढू शकतो असं सांगितलं जातं. म्हणून सकाळी नवीन स्वच्छ पाणी भरावा आणि संध्याकाळी ते पाणी झाडाला टाकावे. मित्रांनो, अनेक लोक हे छोटं काम रोज करतात आणि त्यांचे मते त्यामुळे घरात शांतता आणि आनंद टिकून राहतो. पण त्या पाण्यात एक खास छोटी गोष्ट टाकली तर त्याचा प्रभाव अजून वाढतो असं म्हटलं जातं. ती गोष्ट कोणती? पण आता प्रश्न येतो, त्या पाण्यात अशी कोणती गोष्ट टाकायची त्यामुळे घरातील सकारात्मकता ऊर्जा अजून वाढेल? मित्रांनो, जुन्या परंपरेनुसार त्या पाण्यात तुळशीचं पान टाकणे खूप अत्यंत शुभ मानले जाते. कारण तुळस ही फक्त वनस्पती नाही, तर हिंदू धर्मातील तिला देवीचं रूप मानले जाते. ज्या घरात तुळशीचा वास असतो त्या घरात नकारात्मकता कमी होते आणि मनाला शांती मिळते. म्हणून अनेक लोक सकाळी दरवाजाजवळ ठेवलेल्या पाण्यात एक तुळशीचं पान टाकतात. काही लोक त्यासोबत एक छोटंसं पांढरं फूल देखील ठेवतात. त्यामुळे घरात प्रसन्नता वातावरण तयार होते असं मानले जाते. पण मित्रांनो, तुळशीचं पान टाकताना एक चूक अजिबात करू नका. कधीही सुकलेलं किंवा खराब पान वापरू नका. कारण धार्मिक मान्यतेनुसार अशुद्ध वस्तू वापरल्याने शुभ परिणाम कमी होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रविवारी आणि रात्री तुळशीचं पान तोडू नये असं देखील अनेक ठिकाणी सांगितले जाते. म्हणून शक्य असेल तर सकाळी स्वच्छ पान घेऊन वापरा. मित्रांनो, हे उपाय फक्त श्रद्धेचा भाग आहेत, पण जर स्वच्छ, शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा उद्देश खूप सुंदर आहे. पण दरवाजाजवळ अजून एक गोष्ट ठेवली तर घरात भांडण आणि तणाव कमी होतो असे देखील म्हणतात. पण ती गोष्ट कोणती? पण आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक जुन्या घरांमध्ये आजही दरवाजाजवळ ठेवली जाते. मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे स्वस्तिक चिन्ह. हो, अनेक लोक मुख्य दरवाजावर हळद, कुंकू किंवा गेरूने स्वस्तिक काढतात. कारण हिंदू धर्मात स्वस्तिक हे शुभ, मंगल आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. असं म्हणतात, ज्या घरावर प्रवेशद्वारावर स्वस्तिक असतं त्या घरात नकारात्मकता ऊर्जा कमी प्रवेश करते. म्हणून पूर्वीच्या काळात लोक दर सणाला किंवा प्रत्येक शुभ कार्याच्या आधी दरवाजावर स्वस्तिक काढत होते. पण मित्रांनो, स्वस्तिक काढताना अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते फक्त डिझाईन म्हणून काढतात. पण धार्मिक मान्यतेनुसार स्वस्तिक नेहमी उजव्या दिशेने वळलेले असावे असे सांगितले जाते आणि ते काढण्याआधी दरवाजा स्वच्छ करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते.
काही लोक दरवाजाजवळ छोटा दिवा लावून त्याच्या बाजूला स्वस्तिक काढतात. असं केल्याने घरात प्रसन्नता आणि शांतता वाढते असे देखील मानले जाते. मित्रांनो, हे उपाय श्रद्धेवर आधारित आहे, पण त्यामागचं मुख्य हेतू म्हणजे घरात स्वच्छता, सकारात्मकता आणि भक्तीवर वातावरण निर्माण करणे आहे. पण दरवाजाजवळ अशी एक गोष्ट आहे जी चुकूनही ठेवू नये असं अनेक लोक सांगतात. ती गोष्ट कोणती? आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. काही वस्तू अशा असतात ज्या मुख्य दरवाजाजवळ ठेवणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे घरातील शांतता, सकारात्मकता वातावरणावर परिणाम होतो असे देखील लोक मानतात. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुटलेली किंवा खराब वस्तू. जुन्या चपला, तुटलेली बाटली, खराब झाडू, तुटलेली भांडी अशा वस्तू अनेक लोक मुख्य दरवाजाजवळ ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार दरवाजा हा घराचा मुख्य मार्ग असल्यामुळे तिथे कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवणे टाळावे असे देखील सांगतात, कारण त्यामुळे घरात जडपणा आणि नकारात्मकता वाढते असे देखील सांगतात. आणखी एक गोष्ट, मुख्य दरवाजाजवळ अंधार अजिबात ठेवू नका. संध्याकाळी शक्य असेल तर छोटा दिवा किंवा एक लाईट सुरू ठेवा, कारण प्रकाश असल्यावर सकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते. पूर्वीच्या काळात लोक संध्याकाळी दरवाजासमोर दिवा लावत असतात. असे केल्याने घरात सुख शांती टिकून राहते अशी देखील श्रद्धा होती. आणि मित्रांनो, दरवाजाजवळ रोज थोडं पाणी शिंपडून स्वच्छता केली तर घरात प्रसन्नता वातावरण तयार होते, कारण स्वच्छता ही सकारात्मक ऊर्जेची पहिली पायरी मानली जाते. पण मित्रांनो, दरवाजाजवळ अशी एक छोटी वस्तू लावली जाते जी वाईट नजर दूर करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ती वस्तू कोणती आहे जाणून घ्यायचं आहे का? आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक घरांच्या दरवाजावर आजही लावलेली असते. मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे लिंबू आणि मिरची. हो, अनेक दुकाने आणि वाहनावर तुम्ही ही लिंबू मिरची टांगलेली पाहिली असेल, कारण अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार ही गोष्ट वाईट नजर आणि नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी वापरली जाते. पूर्वीच्या काळात लोक शनिवारी किंवा मंगळवारी नवीन लिंबू मिरची दरवाजावर लावत असतात आणि जुनी झालेली वस्तू घराबाहेर टाकत असतात. असं मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण हलकं वाटतं. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लिंबू मिरची ही श्रद्धेचा भाग आहे, तिला चमत्कार समजू नका. घरात सुख शांती टिकवण्यासाठी प्रेम, स्वच्छता आणि चांगले विचार हे सर्वात महत्त्वाचे असतात. काही लोक लिंबू मिरची खराब झाल्यावरती घरात ठेवतात, पण असं करणे टाळावे असे अनेक जुने लोक सांगतात, कारण खराब वस्तू दरवाजाजवळ राहिल्यास वातावरण नकारात्मक वाढू शकते. म्हणून वेळोवेळी ती बदलणे आणि जागा स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दरवाजाजवळ अजून एक अशी गोष्ट ठेवली जाते जी घरात लक्ष्मीचं आगमन वाढवते. आता ती गोष्ट कोणती ती समजून घेऊया. मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे रांगोळी. हो, आजही अनेक घरांमध्ये सकाळी मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढली जाते, कारण आपल्या परंपरेनुसार रांगोळी ही आनंद, शुभता आणि स्वागत प्रतीक मानले जाते. पूर्वीच्या काळात लोक पहाटे अंगण साफ करून दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढत होते. असं मानले जाते की त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते. सणाच्या दिवशी कमळ, स्वस्तिक किंवा गोलाकार रांगोळी काढणे खूप शुभ मानले जाते. पण मित्रांनो, रांगोळी काढताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दरवाजासमोर घाण किंवा ओल्या जागेवर रांगोळी काढू नका, कारण अस्वच्छता नसल्यास तिचं सौंदर्य आणि अशुभता दोन्हीही कमी होतात. आणखी एक गोष्ट, रांगोळीवर पाय पडले तर लगेच रागवू नका, कारण तिचा उद्देश घरात आनंद आणि प्रेमाचं वातावरण निसर्ग तयार करणे आहे. काही लोक रांगोळीत हळद आणि कुंकू देखील वापरतात. असं केल्याने वातावरण अधिक प्रसन्न वाटते असे अनेक जण म्हणतात. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय घर सुंदर बनवतात आणि मनालाही शांती देतात. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नमो आदेश नक्की लिहा आणि अशा धार्मिक माहितीसाठी आमच्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. ऑल घंटे प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.